अरे प्रार्थना करा, चालू करा ब्रदर. अरुण ब्रदर. ओके ओके हा ओके, प्रार्थना करूया. सगळेजण आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, तुमच्या नावाला उंच करतो प्रभू, कारण की तुम्ही चांगले परमेश्वर आहे आणि तुम्ही आमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी प्रभू, तुमच्या दासासाठी तुम्ही चांगलं करणारे आणि आमची आठवण करणारे परमेश्वर आहे प्रभू. प्रभू, आम्ही जितका पण वेळ, जितका पण समय इथं बसणार आहे प्रभू, आम्हाला केवळ नव्याने बोला प्रभू, आणि स्तुतीमध्ये, आराधनेमध्ये तुम्ही चालवा, आणि विशेष तुमच्या दासामधून प्रभू आम्हाला नव्याने बोला, सहायता करा, मदत करा प्रभू. आम्ही सगळा वेळ का तुम्हाला देऊन प्रार्थना येशूच्या सामर्थ्याने मागतो पिता, आमेन. आमेन. गाणं गाएंगे. गाणं गाणं आहे. येस. हा हा. ओके, स्तुती करूया, परमेश्वराला गौरव देऊया. स्तुती करूया, राजा का राजा, राजा का राजा. ओके, स्तुती करूया, राजा का राजा गाणं. हॅलो. हा, घ्या चालू करा ब्रदर. राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है. राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है. प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह. राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु का पार होकर हमें अनंत जीवन दिया. शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर हमें अनंत जीवन दिया. विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला, विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला. राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है. राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. बुलाए चुने हुए हर विश्वासियों के नाम, जय पाना ही है वचन का आह्वान. बुलाए चुने हुए हर विश्वासियों के नाम, जय पाना ही है वचन का है आह्वान. जब तक सांस चढ़े करे न हम विश्राम, जब तक सांस रहे करे न हम विश्राम. राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह. राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. धन्यवाद. आमेन. प्रेज लॉर्ड. एक आराधनेचं घ्या ब्रदर. ओके ओके, आराधना करूया. हालेलुया. सगळेजण डोळे बंद करूया, आराधना करूया आणि विशेष परमेश्वराला धन्यवाद देऊया या समयी.
हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद धन्यवाद येशू. ओ धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़कर दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़कर दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुती धन्यवाद. प्रभू आम्ही धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेबद्दल. Yes, Lord. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आम्हाला सहाय्य करा प्रभू. आणि नव्याने प्रभू जशी तुमची इच्छा आहे, योजना आहे प्रभू, तसं आम्हाला सहाय्य करा. केवळ तुमच्या नावासाठी चालवा पिता. आम्ही जितके पण मीटिंग मध्ये आहे प्रभू, आम्हाला केवळ तुमच्या नावासाठी चालवा. आम्ही सगळा वेळ तुमच्या हातात देऊन प्रार्थना येशूच्या सामर्थ्यात मागतो. आमेन 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 आमेन. Thank you, brother, and thank you, everyone. धन्यवाद भाऊ. सर्वांना धन्यवाद देत आहे. Yeah, glad to be back with you all. पुन्हा एकदा तुमच्या बरोबर या ठिकाणी सर्वांच्या बरोबर येऊन मला आनंद होत आहे. And last 2 or 3 weeks, I have been touching on how the expansion or the extension of the kingdom had happened in my life and inspiring your lives. गेल्या 2-3 आठवड्यामध्ये आपण पाहत आहोत की म्हणजे पास्टरांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी झाल्या, तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. This morning, the Lord woke me up and gave me a special word for you all. आणि या सुंदरशा सकाळच्या परमेश्वराने मला उठवलं आणि तुमच्यासाठी एक सुंदरसं वचन या ठिकाणी परमेश्वराने दिलेलं आहे. And he gave a word which is a very familiar word, which I'm going to ask you to read now. आणि जे वचन दिलेलं आहे ते सर्वांना माहिती आहे. असं वचन त्याने दिलेलं आहे ते आता त्या वचनामधून बोलणार आहेत. And then he showed me the map of India. आणि त्यानंतर परमेश्वराने त्यांना भारताचा नकाशा दाखवला. And how Maharashtra, and most of you who are from Aurangabad, who have a pivotal role, that means a role which will control the rest of the area, are exhibited in the plan of God. आणि महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी दाखवल्या आणि विशेष करून तुम्ही सर्वजण औरंगाबाद मधून आहात आणि तुमच्याबद्दल जे भूमिका आहे
ती महत्वपूर्ण अशी भूमिका त्याच्यामध्ये असणार आहे. So I am recording this message, म्हणून पास्टर या ठिकाणी हा संदेश रेकॉर्ड करत आहेत and I'm going to put it in YouTube. I would all of you to listen to that one more time. आणि ते युट्यूब वरती देखील टाकणार आहेत आणि ते आम्हाला पुन्हा एकदा युट्यूब वरती जाऊन ऐकायचं आहे. And if you want, you can play to your leaders and your congregation. आणि पाहिजे तर तुम्ही तुमच्या मंडळीला तुमच्या पुढाऱ्यांना हे ऐकू शकता. Yeah. And those of you who have not subscribed to my channel, you can subscribe too. आणि ज्यांनी कोणी यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. And you will see many of my other messages. आणि त्या ठिकाणी अनेक त्यांचे संदेश तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. God is doing a wonderful work in India. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे भारतामध्ये And he is preparing most of you. आणि त्यासाठी तुम्हातून बऱ्याच लोकांना तयार करत आहे. So last time I mentioned how instead of looking inwardly into my small congregation that I had for 7 years, lifting up my eyes and looking into the harvest field changed me, totally converted me to be a man with a growth in the kingdom of God. आणि गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की आपल्या लहानच्या मंडळीकडे आपण पाहत होतो. त्यानंतर कसं 7 वर्षांनंतर पास्टरनी त्या ठिकाणी जे हार्वेस्ट आहे किंवा ज्या ठिकाणी पीक आहे तिकडे लक्ष दिल्यानंतर कशी त्यांची उन्नती झाली आणि कशा रीतीने ते अनेक लोकांपर्यंत पोहोचले ही गोष्ट आपण पाहत आहोत. Yeah, that is the impression that today the Lord wants to give to you. It is like an impartation of the vision to you. आणि त्याच प्रकारे आज परमेश्वर देखील आम्हाला त्याच दृष्टिकोनातून तीच गोष्ट करायसाठी आम्हाला तो प्रोत्साहित करत आहे. Let us turn to the familiar passage, Isaiah chapter 60. आणि आपल्या सर्वांना माहिती असणार वचन या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. यशाया याचा 60 अध्याय. It is a familiar passage, but every time when I read and when you read, you will see the inspiration that comes out of that because word has got life in it. आणि आपल्या सर्वांना माहितीचा असणारा जो अध्याय आहे यशाया 60 अध्याय माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी देखील त्यातून जे आम्ही वचन वाचतो ते अद्भुत कार्य करणार आहे. Yeah, because word has got life in it. कारण का वचनामध्ये त्या ठिकाणी जीवन आहे. Okay, now let's hear reading verses 1 to 5. या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत यशायाचा 60 अध्याय 1 ते 5 वचन. Okay, one of you read, please. कोणी काढला असेल तर वाचू शकता या ठिकाणी. यशाया 60 अध्याय 1 ते 5 वचन. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. प्रकाशाचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चौकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसून आणीत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्राची संपत्ती तुझकडे येईल. Amen. So maybe this verses were given by prophet Isaiah for Israel or for Judah. जरी यशायाने हे अध्यायामध्ये जे भविष्यवाणी केलेली आहे ते इस्रायलसाठी
येहुदासाठी केली असेल. So it was a time that when Israelites were scattered all over, एक that the एक वेळ असा होता the Lord promised that He will gather His people back. आणि एक वेळ असा होता की इस्रायल घाबरला होता आणि त्या वेळेला परमेश्वरानं सांगितलं की मी पुन्हा एकदा परत इस्रायलला आणीन. The condition of the land was, in verse 2, darkness covers the earth and thick darkness is over the people. आणि त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या वचनामध्ये पाहायला भेटतं की अंधकार त्या ठिकाणी पसरला होता, अंधकाराचं त्या ठिकाणी छाया झाली होती. So at present our condition is like that in India. आणि त्याच प्रकारे भारतात देखील अंधकाराची छाया झाली आहे, अंधकार त्या ठिकाणी पसरत आहे. Because people have not seen the actual light, the Lord Jesus Christ, they live in darkness. ते भारतामध्ये आपण पाहतो की अनेक लोक जे आहेत ते अंधकारामध्ये चालत, त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश अजून त्यांनी पाहिलेला नाहीये. COVID lockdown has also spread darkness over the land. आणि कोविडचा जो लॉकडाऊन होता तो देखील संपूर्ण अंधकाराला पसरला गेला होता. Now persecution is rising, so also our country is undergoing a sort of a darkness covering the earth. आणि छळ देखील वाढत असल्या कारणाने ते एक अशा प्रकारचं आम्हाला प्रतीक दाखवत आहे की अंधकाराची छाया पसरत आहे. But the Lord wants to say to you individually today, and also those who are listening to this message, you rise up, arise and shine, the light has come upon you. आणि या ठिकाणी जे परमेश्वराचं वचन ऐकत आहे, तुम्ही आहे, मी आहे, आम्हा प्रत्येकाला परमेश्वर वैयक्तिकरित्या सांगत आहे, उठ, प्रकाशमान हो. Let there be darkness around us, no issue. आमच्या आजूबाजूला किती अंधकार असू दे, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. Jesus said, you are the light unto the world. कारण का येशूने सांगितलेलं आहे की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Those of us who are baptized in the Holy Spirit, having the Spirit anointing inside, our light is shining into the world. जे पवित्र आत्म्याने बप्तिस्मात भरलेले आहेत, ते अभिषेकाने भरलेले आहेत, ते त्या ठिकाणी चमकत आहेत. The glory of the Lord is shining upon you. परमेश्वराचं गौरव, महिमा तुमच्यावरती चमकत आहे. You know, whenever I hear such words spoken by people or anywhere, I say, oh God, let there be light in me. Let me be the light. I know the glory is upon me. That is how I receive, by lifting up my hands unto God. आणि ज्या वेळेला आम्ही लोकांच्याकडून किंवा इकडून तिकडून अशा काही गोष्टी ऐकतो, त्यावेळेला मी परमेश्वराला म्हणतो की तुझं महिमा हो, आम्हाला तुझ्या प्रकाशाने तेजाने भरलेला आहे, मला काही फरक पडत नाही. So you, in a fraction of moment, you can just close your eyes and receive the promise of God. आणि या क्षणाला आम्ही आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराचं अभिवचन आम्ही स्वीकारूया. Yes, Lord, I know the light has come upon me. होय प्रभू, मी मान्य करत आहे की प्रभूचा प्रकाश माझ्यावरती आलेला आहे. And you want me to be light unto the world. आणि तुझी अशी इच्छा आहे की मी जगाचा प्रकाश बनावं. And the glory, O Lord, is shining upon me. आणि परमेश्वराचं गौरव माझ्यावरती प्रकाशित होत आहे. I receive it. मी आज ते स्वीकारत आहे. Yeah, the Lord rises upon you and His glory appears over you. परमेश्वराची धार्मिकता आणि त्याचं तेज आमच्यावरती उतरत आहे. The next few verses I want you to concentrate. Nations will come to your light. पुढची काही वचन आहेत त्याबद्दल मी बोलत आहे. ठिकाणी त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अनेक राष्ट्र तुझ्याकडे येतील. King's bride, that you already mentioned, I think. So you should be willing to lift up your eyes and look. Yes, people are going to come unto me.
आणि आपल्याला आपले डोळे वर करून बोलायचं आहे की हा लोक माझ्याकडची येणार आहेत. You know, many times when you live in your house, or when you have a church in a place and you are surrounded by so many people who do not know the Lord, आणि बरेच वेळेला आमच्या आजूबाजूची अनेक लोक राहतात, अनेक लोकांमध्ये आम्ही राहतो आणि ते प्रभूला ओळखत नसणारे लोक त्या ठिकाणी आहेत. and we should have faith in looking at those people and saying, oh, the light is going to shine upon this person and that person. I'm declaring that the surroundings is going to be filled with the glory of the Lord. आणि आम्ही असा विश्वास ठेवून बोललं पाहिजे की हा यांच्यावरती परमेश्वराचा प्रकाश चमकव, त्यांच्यावरती परमेश्वराचा प्रकाश चमकव आणि येणाऱ्या दिवसामध्ये खरंच त्यांच्यावरती परमेश्वर प्रकाश करणार आहे. Okay. And you know, by walking, as I told you, whenever I went to establish or initiate a church in any new town or new place, I always will tell them that your church, your group is going to grow to be a light for your city, for your nation, for your community area. हॅलो. Yes, did you hear me? नो पास्टर, साऊंड Okay. वॉज कट. Okay, so when you look at your people, or whenever a new place the Lord used to take me, I used to promise to the church that you will be a light unto your city or your community. आणि ज्या ज्या वेळेला मी ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी परमेश्वरने दिलेलं अभिवचन मी घोषित करायचं की खरंच या ठिकाणच्या लोकांसाठी प्रकाश जो आहे, People will assemble to you and come to you. आणि लोक तुमच्याकडची पाहून त्या ठिकाणी येणार. And I want all of you who are listening, please look into the things that I'm going to speak about Maharashtra. आणि जे मला ऐकत आहेत त्या ठिकाणी त्यांनी कृपया करून मी आता जे महाराष्ट्राबद्दल बोलणार आहे त्याबद्दल जरा लक्षपूर्वक ऐकायला. So please watch the screen. I'm going to share the screen. Hold on a little bit. I'll bring that. Okay. आणि आता ते तुम्ही स्क्रीनकडे बघा, त्या स्क्रीनवरती ते काही गोष्ट दाखवत आहेत. Okay. I have to go to Firefox, or I have to go to. How do I do? I exit full screen, and then. Pastor, just share. Huh? Just share. Yeah, I'm sharing, but I need to go into my desktop to bring out that thing. What I have, my. Okay, I'll catch here, I think. Desktop, and then, and Firefox, I need to go. And yes. Hey, come on, you go away, far away. Why you are on the top? Like, okay. Now, this is just in what is it called? Wikipedia. You all know that. You have an article called History of Maharashtra. आणि या ठिकाणी स्क्रीनवरती जे आम्ही बघत आहोत ते महाराष्ट्राचा इतिहास दाखवत आहेत. Yeah, please listen to this carefully and then receive a seed of faith, a seed of your vision, and an impartation to look into the future of your life. आणि काळजीपूर्वक त्या ठिकाणी लक्ष देऊन ऐका आणि परमेश्वरापासून विश्वासानं त्या गोष्टींना आम्ही प्राप्त करायचं आहे. Today, Maharashtra, when we look at it, we see a state already, the head is cut, the Gujarat has gone away. So it is a state in the western region of India, although it is the second largest state in India. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी महाराष्ट्राचा जो वरचा भाग जो आहे तो गुजरातकडची आहे, परंतु महाराष्ट्र हा भारतातला 2 नंबरचा जो राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र जो आहे तो 2 नंबरला येत आहे. But Maharashtra's history, the political history, not the actual people history of the people. The political history is as old as that means 400 years before Christ. आणि महाराष्ट्राची जी इतिहास जो आहे
जो राजकीय इतिहास जो आहे तो 400 वर्षापूर्वीचा इतिहास त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. Yeah, it is. I mean, the people have lived for several years, 4,000 years, according to what the Bible says. Right from beginning, people have lived in India. आणि जसं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे 1000 वर्ष 1400 वर्ष अनेक लोक त्या ठिकाणी जगलेले आहेत, परंतु त्याच प्रकारे भारतामध्ये देखील अनेक लोक जगलेले आहेत. So the political shape of Maharashtra happened from 400 years before Christ. आणि ख्रिस्तपूर्व 400 वर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास आम्ही पाहत आहोत. And you know very well, Maharashtra came from the word Maharatha, that means a great region. महाराष्ट्रात जो अर्थ आहे तो महा योद्धा यातून तो आलेला अर्थ जो आहे तो आहे. Now, you all know, let me pull up this picture, okay? Now, look at this picture. How do I make it to full screen? Okay. Are you able to see the India map? Yes, Pastor. Okay. Yes, yes. Now, look at the India map, the old India map. या ठिकाणी आमचा पूर्वीचा जो इंडियाचा भारताचा जो नकाशा आहे तो आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. Look at the yellow color. त्या ठिकाणी पिवळा जो कलर आहे तो त्या ठिकाणी आम्ही पाहूया. That is Maratha region. आणि तो पिवळा जो कलर आहे तो मराठा या नावाने संबोधला गेलेला आहे. Yeah, so you see, Rajputs, Maratha Confederacy. That is a total region which originated from the people who spoke that Marathi language, grew into this area. आणि तो पिवळा जो भागातून आम्ही पाहतो त्या ठिकाणी राजपूत आहेत, मराठाज आहेत आणि त्या ठिकाणी जे उच्च धर्माचे जे आहेत त्या ठिकाणावर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते पसरलं गेलेलं आहे. आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. Can you see in the north it covers beyond Delhi? आणि आम्ही वरती उत्तरेला पाहतो दिल्लीपर्यंत. And you know, the great man Sharad Pawar had this vision. That's why he wanted to rule India from Delhi, but could not complete it in his lifetime. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे जे शरद पवार जे आहेत त्यांना ही गोष्ट माहिती असल्या कारणाने त्यांचा दृष्टिकोन काय आहे की दिल्ली पासून त्यांना खाली राज्य करायचं आहे. Because it had the influence from the north. कारण का त्यांच्यावरती जे दृष्टिकोन आहे राज्य करायचं जे दृष्टिकोन आहे ते दिल्ली पासून खाली त्यांना कार्यरत करायचं आहे. And look at the east. आणि पूर्वेला देखील आम्ही पाहूया. And beyond Orissa, it was going into Bengal, but because of the British Empire, British territory, you see down with a reddish color, British territory, because of their pressing, Maratha region could not go up to Calcutta and beyond. आणि या ठिकाणी आपण खाली पूर्वेकडे पाहत आहोत की त्या ठिकाणी ओरिसा पर्यंत आम्ही पाहत आहोत की पिवळा कलर आम्हाला दिसत आहे. त्यांच्या पलीकडे त्यांना जायचं होतं, परंतु इंग्रजांच्या काही त्या ठिकाणी इंग्रजांनी अशी त्या ठिकाणी बॉर्डर लाल कलरची आम्हाला त्या ठिकाणी एक बॉर्डर बघायला भेटली. त्यांनी असं सांगितलं होतं की कलकत्ता आणि त्या बिहारच्या भागाच्या पलीकडे आम्ही जाऊ नाही शकत. Yeah, because of British. Okay. कारण का इंग्रजांच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नाही जाऊ शकत. Oh, for British you say Indra? What is? इंग्रज. Oh, okay. And down in south, you see Bijapur and Bidar and Goa all included in the region. आणि खाली आम्ही त्या ठिकाणी दक्षिण साईडला पाहतो की त्या ठिकाणी गोवा त्याचप्रमाणे विजापूर या ठिकाणी सुद्धा आम्हाला पाहायला भेटत आहे. Okay, so beyond that, because of the Nizam rule, dominion, and Mysore Raja, they could not go beyond that. आणि त्या ठिकाणी त्याच्या पुढे आम्हाला जाता आलं नाही कारण का निजाम राजा आणि त्या ठिकाणी म्हैसूरचा जो राजा आहे
त्यांच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. And in the West, look at the West. The आणि पश्चिमेला आम्ही पाहूया. whole Gujarat and part of Rajasthan was part of Maratha rule. आणि पूर्ण गुजरात आणि त्या ठिकाणी वरचं राजस्थान जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी मराठा आणि राजपूत यांनी त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. And because of this big influence of Maratha, Aurangzeb, he fought and came to Aurangabad and made it the capital city for him. आणि या सगळ्या गोष्टी पाहून औरंगजेबने काय केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये येऊन औरंगाबाद मध्ये त्याने राहून त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी त्यातला ताबा त्याने मिळवलेला आहे. So you are living, you are born, you are seated in a city Aurangabad and in a region Maratha, and that is how the Lord has placed you. Did you hear, Rogan? Hello? या ठिकाणी पाहत आहोत की तुम्ही जिथं जन्मला महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद मध्ये मराठा लोकांमध्ये त्याप्रमाणे राहतो आम्ही त्या ठिकाणी, आणि आम्ही त्या ठिकाणी बसलेला असताना त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला उपयोगी करेल. So your responsibility is not just your city Aurangabad or whichever village you are in. एवढी तुमची या ठिकाणी तुम्हाला एक जबाबदारी आहे की फक्त औरंगाबादसाठी नाही, ज्या ज्या खेडेगावामध्ये तुम्ही आज ती जबाबदारी तुमची आहे. So when you look at the map and when you think about yourself, you need to know the Lord can take you to the region around you, into this whole yellow sphere in India. आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या नकाशाकडे पाहून या ठिकाणी असा आम्ही विचार वागूया त्या ठिकाणी की परमेश्वर आम्हाला वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये परमेश्वर घेऊन जाणार आहे. Yeah, politically speaking, Gujarat coming under influence of Maharashtra is very important in the future. आणि त्या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून गुजरात जो भाग आहे येणाऱ्या दिवसामध्ये मराठ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा असणार आहे. Look at that. Spiritually, it will happen in the beginning in the spiritual mapping, and then it will happen in the natural mapping. आणि सर्वात पहिला आम्हाला आत्मिक दृष्टिकोनातून पाहायचं आहे, नंतर ते काय होणार आहे शारीरिक दृष्टिकोनामध्ये ती गोष्ट घडली जाणार आहे. Yeah, so when you look at the south, Goa, important because you know many of you, when you go to Goa, you see they all speak Marathi. आणि तुम्हाला माहिती आहे गोवा देखील एक महत्त्वाची शहर आहे आणि त्या ठिकाणी देखील मराठी बोलणारे अनेक लोक आहेत. In Bijapur, in Belgaum, in Bidar, and all that area, they speak Marathi. विजापूर आहे, बेळगाव आहे, बीडर आहे, त्या ठिकाणी देखील मराठी बोलणारे अनेक लोक आहेत. In Oriya, there are a lot of words of Marathi. आणि ओरियामध्ये देखील अनेक मराठी शब्द त्या ठिकाणी आहेत. One more thing I want to tell you, right in the north, look at that. Nepal is so close to the yellow region. आणि वरती जर आम्ही उत्तरेला पाहिलं तर नेपाळ अगदी त्या पिवळ्या कलरच्या रेषेपासून अगदी जवळ आहे. So many Maharashtrians had got into Nepal and lived there. And today, if you see like Pandey or anybody, there are many Maharashtrians, Marathi-speaking people in Nepal. आणि त्या ठिकाणी आत्ताच्या ह्याच्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की नेपाळमध्ये देखील अनेक मराठी लोक जाऊन राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते कार्यरत देखील आहेत. So what is your vision? When you look at this, what do you think, what the Lord wants to do to you? आणि ही गोष्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते की परमेश्वर काय तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, दृष्टिकोन काय आहे आमचा? You know, always Satan tries to narrow you down. आणि बऱ्याच वेळेला शैतान आमचा जो दृष्टिकोन आहे तो अगदी निमुळता किंवा छोटा करण्याचा प्रयत्न करत आहे. Yeah. Now, see, when you go to the word, आणि या ठिकाणी आम्ही वचनाकडची जाऊन पाहूया. we already read about lifting up our eyes and looking unto the whole
area, north, south, east, and west. आणि या ठिकाणी आम्ही आपले डोळे वर करून पाहिलेलं असताना उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या ठिकाणी भागामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. And we have to take up, you read the whole chapter 60 very much. Read every word and think why you are chosen, why you are placed in the strategical city Aurangabad or in that region, and how much you have to influence in India. आणि आम्हाला या ठिकाणी 60वा अध्याय पूर्ण वाचायचा आहे, वचन आणि वचन वाचायचं आहे. का परमेश्वरानं मला निवडलेलं आहे, का मला त्या ठिकाणी औरंगाबाद मध्ये ठेवलेलं आहे, काय कारण आहे मी औरंगाबाद मध्ये राहत आहे, यासाठी आम्हाला थोडा विचार करायचा आहे. In verse 18, at the end it says, you will call your walls salvation and your gates praise. आणि वचन 18 मध्ये सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की You will call तेरे your walls salvation and gates praise. आणि तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी की धन्यवाद देत परमेश्वर त्या ठिकाणी दरवाज्यातून आत प्रवेश करायचा आहे. The Lord, verse 19, second part, the Lord will be your everlasting light and your God, your glory. आणि 19 जे वचन आहे त्याचा दुसरा भाग आम्ही पाहतो की परमेश्वर आमचा प्रकाश आहे आणि तो आमची शोभा देखील आहे. So in verse 1 we saw rise and shine, one word light and the glory of the Lord. So light and glory we saw in verse 1. आणि पहिल्या वचनात आम्ही पाहिलेलं आहे की प्रकाश आणि परमेश्वराचा त्या ठिकाणी तेज आम्ही पाहिलेलं आहे. परमेश्वराचं यहोवाचं तेज. And verse 19 you see the same repetition. The Lord will be your everlasting light and your God your glory. So what is the light and glory? The Lord we have. आणि त्या ठिकाणी 19व्या वचनामध्ये दुसऱ्या भागामध्ये आम्ही पाहतो की आमचा सार्वकालचा प्रकाश परमेश्वर आहे, तो आमचा शोभा आहे, तो आमची तेज आहे. म्हणजे काय की त्या ठिकाणी तो आमचं तेज आहे. And it will be everlasting light upon you. आणि ते आमच्या वरती सर्व काळसाठी लाईट प्रकाश आहे, तो And आमचा. then coming to the end of the chapter 22, verse 22. या अध्यायाचे शेवट आम्ही 22 वचनाकडे येत आहोत. The least of you will become 1,000 and the smallest a mighty nation, because I am the Lord, I will do it swiftly. That means very fast. आणि या ठिकाणी शेवटच्या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत की छोट्याला तो हजारो करणार आहे आणि दुर्बळाला सामर्थ्य देणार आहे, कारण का तो लवकरच ही गोष्ट करणारा परमेश्वर आहे. Yeah, so you are in this day when you hear the message, you need to look into the future. आणि या वेळेला आम्ही जो वचन संदेश ऐकलेला आहे आमच्या भावी ह्याच्यासाठी तो आम्हाला पाहायचा आहे. I'm a little bit going back into look at this. So this is at one time the Maharashtra which was cut down by people. A little bit of Madhya Pradesh, the Chhattisgarh area, and this was one of the regions where Gujarat is very important, and south all the way touching Goa is important. This is also one political map which they made before the partition that took place with the Gujarat and others. आणि महाराष्ट्राचं विभागणी होण्याच्या आधीचा जो नकाशा आता आम्ही पाहिला होता तो पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलत होता, परंतु काही काळानंतर त्याला विभागण्यात आलं आणि जे राजकीय जो नकाशा आहे तो त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की गोवापर्यंत महत्वाचा आहे, त्यानंतर गुजरात पर्यंत महत्वाचा आहे. आज इथं आपल्याला राजस्थान, मध्य प्रदेश पाहायला भेटत आहे. हा एक आधी मोठा होता, परंतु नंतर काय झालेलं आहे की वेगवेगळं त्या ठिकाणी विभाजन करण्यात आलं. Then we have the present Maharashtra. This is like this, 36 states, I think. आणि आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तो आम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत आहोत. And they are divided into regions. They are divided into region. आणि त्यांनी काय केलेलं आहे की वेगवेगळ्या धर्मांमध्ये त्याला फूट पाडलेली आहे. And you see your region, Aurangabad is right in the center. आणि जर का आम्ही औरंगाबाद कडची पाहतो तर अगदी ते मधोमध आहे.
Yeah, it is a mini India. आणि तो एक छोटा भारताप्रमाणे आहे. Yeah, so your vision actually has to grow when God has strategically placed in the Aurangabad region. There are 6 regions now. Aurangabad region, God has placed you strategically to influence all your neighboring regions. आणि औरंगाबाद मध्ये 6 प्रकारचे धर्म त्या ठिकाणी आहेत आणि त्या सर्वांच्यावरती आम्हाला दृष्टिकोन घालायचा आहे. So how do you want to grow? What is your vision? आणि तुमचं विजन काय आहे, तुमचा दृष्टिकोन काय आहे, कसं Yeah, ते आम्ही वाढवायला पाहिजे. before closing, I want to ask you and want to impart that vision into you. बंद करण्याच्या आधी या ठिकाणी मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. Look at the map now, at the present situation, where all have you influenced? Each and every one of you, where all have you influenced? प्रत्येकानं आत्ताचा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहायचं आहे की कशा रीतीने काय गोष्टी घडत आहे. Are you responsible for your region? काय आम्ही आमच्या धर्मासाठी आम्ही त्या ठिकाणी जबाबदार आहोत का? Are you responsible for the neighboring regions? का आमच्या शेजारच्या धर्मासाठी आम्ही त्या ठिकाणी जबाबदार आहोत का? God is calling you today. Lift up your eyes and look around. परमेश्वर आज तुम्हाला बोलवत आहे, आपले डोळे वर करून पहा. Whatever you are going to ask today or whatever you're going to see in God, you will receive them. तुम्ही काय विचार करत आहात, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून काय पाहत आहात, हे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे. Some of you who are called with a national vision, look at the whole region here, the yellow region. आणि तुम्हापैकी काही लोकांना संपूर्ण देशासाठी बोलवण्यात आलेलं आहे. So you see that the Lord, oh God, has chosen me, a small one. What do we read? The small one will become 1,000. आणि त्या ठिकाणी आम्ही शेवटच्या वचनामध्ये पाहिलेलं आहोत की छोट्याशा ह्याच्यातून हजारांचे निर्माण करणारा परमेश्वर. So how many people you have influenced? How many members are there? First, do you want to become 1,000 people leader, the leader of 1,000? आपल्यापैकी किती जण असे आहेत की त्या ठिकाणी आम्हाला 1000 लोकांचं आम्हाला पुढारी करणं पसंत आहे. Believe in God that Lord will give you 1,000 or more people. आणि विश्वास ठेवा, परमेश्वर 1000 पेक्षा अधिक देणारा परमेश्वर आहे. And the smallest will become a big nation, it says. आणि छोटे जे आहेत ते मोठे राष्ट्र बनतील. Yeah, Maharashtra was like a nation. You can see that yellow color so much. It was like a big आम्ही nation. त्या ठिकाणी पिवळा कलर पाहतो. महाराष्ट्र हा कसा होता, एका राष्ट्राप्रमाणे होता. And it is your right. It is your right. आणि ते तुमचं आहे, तो अधिकार आहे. I want to give you a small caution here. मी तुम्हाला या ठिकाणी छोटा प्रश्न देत आहे. Mostly in rural Maharashtra, the people who believe in Jesus, if the people who believe in Jesus, they were considered, I mean, mostly the lower caste people. I'm not talking about caste, please don't misunderstand me. The lower caste people became Christians. The high caste people like Deshmukh or all that other people did not become. They think like that. आणि बरेच वेळेला महाराष्ट्रामध्ये प्रवास करताना आम्ही पाहतो येशू मसीहला स्वीकारणारे जे लोक आहेत ते बरेच वेळेला खालच्या, मी या ठिकाणी कोणत्याही जातीबद्दल बोलत नाहीये, परंतु ही गोष्ट आम्ही पाहत आहोत की मोठी जात आणि खालची जात याच्यामध्ये बरेचसे जण खालच्या जातीचे लोक त्या ठिकाणी प्रभूकडे येत आहेत आणि जी उच्च प्रकारची जात आहे जसं देशमुख जाधव या ठिकाणी आहेत, आम्ही बरेच वेळेला विचार करतो हे लोक नाही येणार. No, I want to tell you what happened in Israel and what happened in the world is our model that will happen in our lives. आणि या ठिकाणी मला सांगायचं आहे की कशा प्रकारे इस्रायलमध्ये काय गोष्टी घडत होत्या आणि आता मॉडेल जमान्यामध्ये कशा रीतीने गोष्टी घडत आहेत ही गोष्ट त्यांना तुम्हाला सांगायची आहे. Yeah, so what happens is in Israel they thought
the Jews, others, Christ came only for them, the high caste people. आणि ते इस्रायलमध्ये असं विचार करायचे की येशू ख्रिस्त फक्त उच्च जातीच्या लोकांनी यहुदी लोकांसाठीच फक्त आलेला आहे. But the Lord sent his apostles to go to the Gentiles. आणि देव परमेश्वरने काय केलेलं आहे की त्यांच्या शिष्यांना संपूर्ण जगामध्ये पाठवलेलं आहे, प्रत्येकासाठी पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे Gentiles, that is, Anya Jati. आणि अन्य जातींसाठी पाठवलेलं आहे. Now, in the eyes of Judah, Jews, Gentiles are very low. We are all people, we are all Gentiles, we can be killed by them, like that. That is the difference. आणि त्या ठिकाणी अन्य जाती जे आहेत यहुदी लोकांच्या मध्ये आणि त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी अन्य जातीच्या लोकांना काय करतात, ठार मारायचा प्रयत्न करतात. Jesus himself, when he referred to Isaiah, next chapter 61, which I'll share with you later in the next session, he said, the Spirit of the Lord is upon me because he has anointed me to preach the gospel to the poor. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मी 61 त्या ठिकाणी यशाचा 61वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे, येशू मसीहने सांगितलं मला अभिषेक करण्यात आलेला आहे, मला त्या ठिकाणी रोगांना बरं करण्यासाठी आणि सुसमाचार सांगण्यासाठी मला त्या ठिकाणी अभिषेक करण्यात आलेला आहे. So today, believers, number of believers in the world are more among the Gentiles, and in Jews it is a very small number. आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे विश्वासी लोकांचा जो आकडा आहे तो संपूर्ण जगामध्ये खूप मोठा आहे आणि यहुदी जे लोक आहेत अगदी कमी आहे. So whichever caste we belong to, but God has raised us up to be a majority. We are majority. Understand that? आणि कोणतेही जात असो कोणती हे असो ते काही मान्य नाही, परंतु आज आपण जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहोत. That is the way, I can speak from in the same chapter on some more message, how the turning takes place, how the Lord raises up a neglected people to the ruling area and call them kings and priests. आणि याच अध्यायामधून आम्ही पाहत आहोत कशा प्रकारे परमेश्वरानं त्या ठिकाणी बदल घडवून आणलेला आहे. अनेक जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी राजे आणि उच्च पदावरती बसवलेला आहे. So we don't belong to a caste, but we belong to the kingly community, our king. That's why I wanted that song to be sung, Raja Onkar Raja. जातीचे आहोत किंवा नाही हे जर नाही, आम्ही फक्त देवाच्या राज्याचे आहोत, तो राजांचा राजा आहे. Yeah, you think about yourself, not Shivaji Marathwada. Yeah, he was a great man, power, great man. But you are called to be greater. King's prince you are, king's prince. आणि या ठिकाणी पवार आहोत, शिवाजी महाराज असो, ते मोठे कार्य करून गेले, ते मोठे आहेत, परंतु परमेश्वर तुम्हाला बोलवलेलं तुम्ही राष्ट्रीय याजक गण आहात. Yeah, the Lord has called you. Now we will meditate on this 60, 61 some other time. Now I'm closing. The time is up. So I want to just pray for you. You close your eyes and I want to pray for you. या ठिकाणी आम्ही बंद करत आहोत. आपण येणाऱ्या दिवसात 60 आणि 61 अध्यायावरती बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत, परंतु आता मी प्रार्थना करून बंद करत आहोत. So let's close and just receive what the Lord wants to speak to you. आणि आपण बंद करूया, आपले डोळे बंद करूया. परमेश्वर जे आम्हाला गोष्ट देत आहे ते आम्ही स्वीकारूया. What is the impression and the inspiration that you got when you looked at the maps and the word of God in Isaiah 60? आणि आज आम्ही जे परमेश्वरच्या वचनातून 60 अध्यायातून यशायाच्या पाहिलं आणि त्यानंतर आम्ही काय त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या नकाशातून आम्ही पाहिलं, त्यावेळेला आम्हाला त्यातून काय उत्तेजना भेटली, आम्हाला काय त्यातून मिळालं, त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊया. If one more time, if the Lord has taken the matchbox in his hand or the candlestick in his hand and has put a light in you today, receive that light, because you are going to be the everlasting light, the light shining from your life. परमेश्वरानं जर Hey, you are muted. Rohan, you are muted.
रोहन म्यूट हो गया. रोहन अभी वापस बोलो. आज जर का परमेश्वर कोणत्याही आगपेटीच्या द्वारे किंवा मेणबत्तीच्या द्वारे जर आम्हाला प्रकाश देत आहे, तर आज तो प्रकाश आम्ही स्वीकारला पाहिजे. Yeah, we receive that and we say, oh, thank you, Lord, for this light that you have lit in me. Hey, you're getting muted, Rohan. I don't know. You get muted again and again. Don't touch the screen. Okay, we'll pray. Oh God, thank you for the light that you have lit in my life. परमेश्वराला आम्ही धन्यवाद देऊ की तू जे आम्हाला प्रकाश दिला त्याबद्दल. Yeah, if it is possible, all of you raise your hands. आणि जर का सगळ्यांना शक्य आहे तर आपले हात उंच करून आम्ही या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत. And say, oh Lord, I receive your impartation. आणि मी आज असं म्हणूया की मी आज तुझं जे गोष्ट सांगितलेली आहे त्याला मी स्वीकारत आहे. I receive your light, oh God. मी तुझा प्रकाश स्वीकारत आहे. Oh Lord, enlarge my vision. Enlarge my vision. आणि माझ्या दृष्टिकोनामध्ये तो प्रकाश मी स्वीकारत आहे. That I am able to inherit whatever you had planned for we people Maharashtrians. आणि जो पण तुम्ही योजना आमच्या महाराष्ट्रासाठी केलेली आहे त्याच्यासाठी मला तुम्ही तयार करा. It is our birthright. आणि त्या ठिकाणी आम्ही जन्मलेलो आहोत. To the north, south, east and west, we will go and possess the land. आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सर्वीकडे जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती आम्ही कार्यरत राहू. How, Lord, you prospered Abraham, Isaac and Jacob, and as they were walking, they were becoming richer. आणि ज्याप्रमाणे अब्राहम, इसाक, याकोबला तुम्ही जशा प्रकारे त्या ठिकाणी बहुगुणित केलं, वाढवलं, त्याचप्रमाणे आम्हाला देखील तुम्ही वाढवणारा परमेश्वर. Oh Lord, they grow to such a number the land could not bear, it says. आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना वाढवलं की त्या ठिकाणी त्या भूमी देखील त्यांना त्या भूमीमध्ये देखील त्यांना वाढवलं, भूमी देखील वाढवली. Oh Lord, I shall become 1,000. मी देखील हजारोने वाढू. I will become a nation. मी राष्ट्र बनू. As I walk, O Lord, you will prosper me. Amen. आणि ज्या प्रकारे मी चालू तुम्ही मला वाढवणारा परमेश्वर आहे. Amen and amen. Amen. In Jesus' name. येशूच्याच नावाने. Yeah.